आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मंगळवारपासून मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे। मुंबई ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस आहे। पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। रायगड, नाशिक, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता। खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 10,000हून अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर उर्वरित महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मंगळवारपासून पावसाचा जोर हा कमी होणार आहे। मुंबई ठाण्यात रात्रीपासून पावसाचा जोर हा कायम आहे। पश्चिम उपनगरात सुद्धा या ठिकाणी पावसाची जोरदार या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते। पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी बीडहून हरिदास तावरे, सोलापूरहून वसीम अत्तार आणि धाराशिवहून काकासाहेब कांबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। बीडमध्ये हरिदास तावरे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। हरिदास, आपण पाहतोय बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आता दाखल झालेलं पाहायला मिळतंय। शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी आता बचाव कार्य या ठिकाणी केलं जात आहे। प्रशासन या ठिकाणी सतर्क पाहायला मिळतंय। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली, मी गोदावरी नदी पात्रात आहे। अक्षरशः मी तुम्हाला पाठीमागे या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः गोदावरीचं जे पात्र आहे पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरून वाहताना पाहायला मिळतंय। पूर्ण अक्षरशः जी दुथडी भरून जी वाहणारी ही गोदावरी आहे ते पूर्ण क्षेत्रामध्ये पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय। अक्षरशः शेतामध्ये देखील पाण्याचा जो फ्लो आहे तो आता शेतामध्ये शिरताना या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणामध्ये अक्षरशः पाणीच पाणी जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय। त्याचबरोबर या नदीकाठची जी गावं आहेत यांना मात्र प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। अनेक नागरिकांना देखील बाहेर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर प्रशासनाकडून जे नियम आणि अटी सांगितल्या होत्या त्या आता नागरिकांनी पाळाव्यात असं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे। मात्र आता बीड जिल्ह्यात जी परिस्थिती आहे ती अत्यंत धोकादायक पातळीवरून ही गोदावरी असेल, सिंदफणा, मांजरा आणि बिंदुसरा या नद्या वाहताना या ठिकाणी पाहायला मिळतात। नीलम जी, आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्यासोबत सोलापूरहून जोडलेले आहेत। वसीम, सोलापूरमध्ये पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती। या ठिकाणी सुद्धा प्रशासन सतर्क आहेत। काही नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? नीलम, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापुरात पुन्हा एकदा जो आहे तो सीना नदीला जो आहे तो पूर आलेला आहे। अहिल्यानगर या ठिकाणी जो आहे तो मुसळधार पाऊस जो आहे तो पडल्यानंतर पुन्हा एकदा सीना नदीला जो आहे तो पूर आल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण सध्या सोलापुरातील तिरे या ठिकाणी सीना नदीच्या काठेवरती आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर अशा अनेक गावात जे आहे ते पुन्हा एकदा पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। सीना नदीमध्ये सुमारे 1,54,000 क्युसेसनं जे आहे ते पाणी चा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा प्रशासनाकडून जे आहे ते सावधानतेचा इशारा दिलेला आहे। तर आपण पाहू शकतो की तिरे हे गाव जे आहे या ठिकाणची सीना नदी जे आहे ते तुडुंब वाहताना आपल्याला ठिकाणी दिसत आहे आणि याचं पाणी शेती असेल त्याचबरोबर घरात देखील जे आहे ते या ठिकाणी चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पुराचा फटका जो आहे तर या गावं जे आहेत सीना नदीच्या काठेवरती यांना बसल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत। नीलम जी, नक्कीच। आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे आपल्यासोबत धाराशिवहून जोडलेले आहेत। काकासाहेब, आपण पाहतोय धाराशिव मध्ये सुद्धा पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत होता। जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत होती। सध्याची काय परिस्थिती आहे? नीलम, नक्कीच आता पाऊस जरी थांबला असला तरी पूर परिस्थिती मात्र कायम असल्याचे चित्र धाराशिव मध्ये दिसतंय। धाराशिव मधील अनेक तालुक्यातील भूम असेल, परांडा असेल या तालुक्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि या गावातून लोकांना आता स्थलांतरित करण्याचं काम देखील चालू आहे आणि शेतजमीन मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यानं आता शेतकऱ्यासमोर मोठं संकट उभं आहे की आता ही शेतजमीन कशी उभा करायची आणि प्रशासनाकडून सांगण्यात येतं की लोकांनी आपली जीवाची काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी त्यांना स्थलांतरित करण्याचं कामही आता प्रशासनाकडून केलं जात आहे। नीलम जी, नक्कीच। धन्यवाद काकासाहेब, वसीम आणि हरिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।